की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमायसेसमध्ये नसतील, चेंबरमध्ये नसतील, विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या. न पेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे, असं आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे असा माझा आग्रह आहे. ठीक आहे. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आत्ता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे. तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही. एक. नंबर 2, उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो, त्या संदर्भातलं ब्रीफिंग घेत असतो. ब्रीफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो. त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे सुपूर्द केला असेल आपण, तर त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाही आहे. त्यामुळे आपण आता पुढे जाऊया. चला, आता झालं ना आपण रुलिंग ना त्याबद्दल काही आमचं कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय. शेवट त्या स्थानी आपण बसले आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काही वेळा सभागृहामध्ये संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असताना सुद्धा आपणच ठरवा, आपण त्या आपल्याला अधिकार आहे त्या सदस्य सभागृहाच्या. साहेब, मी आपण मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता दिलेलं आहे, रुलिंग दिलेलं आहे. आता ह्याच्यावरती अजून किती बोलायचं आपण? बरोबर नाही? सर्वसामान्य सदस्यांना पुनश्च कळवण्यात येते की भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र